Hello friends, welcome to our YouTube channel RK Academy Guide for Commerce Students. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th कॉमर्स मधील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट मधील सेकंड थेरी पार्ट फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट थेरी पार्ट मध्ये आपण इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप एक्सप्लेन केलेले आहे. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आज आपण फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म एक्सप्लेन करणार आहोत. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म कन्सेप्ट वाईज समजून घेताना आपल्याला डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप माहीत असणे गरजेचे आहे, कारण या डेफिनेशनच्या आधारे आपण फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट फीचर आहे ॲग्रीमेंट. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. एखादी पार्टनरशिप फॉर्म होते म्हणजेच तयार होत असते, ती पार्टनर्समधील होणाऱ्या ॲग्रीमेंटमुळे होत असते. विदाउट ॲग्रीमेंट पार्टनरशिप इज नॉट पॉसिबल. ॲग्रीमेंट शिवाय पार्टनरशिप होणे शक्य नाही. इट कुड बी रिटन ऑर ओरल. ॲग्रीमेंट हे रिटन किंवा ओरल असू शकते. अ रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर सो दॅट इट कॅन बी यूज ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. रिटन ॲग्रीमेंटला प्रेफरन्स दिला जातो कारण भविष्यात पार्टनर्समध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास ॲग्रीमेंट हे ॲज अ प्रूफ म्हणून आपण कोर्टमध्ये वापरू शकतो. सच रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. आणि या रिटन ॲग्रीमेंटलाच पार्टनरशिप डीड असे म्हणतात. विदाउट ॲग्रीमेंट पार्टनरशिप इज नॉट पॉसिबल. ॲग्रीमेंटशिवाय पार्टनरशिप पॉसिबल नाही. ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल. ॲग्रीमेंट रिटन किंवा ओरल असू शकते. रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर. रिटन ॲग्रीमेंटला प्रेफरन्स दिला जातो. अँड फोर्थ, रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. रिटन ॲग्रीमेंटलाच आपण पार्टनरशिप डीड असे म्हणत असतो. सेकंड फीचर आहे नंबर ऑफ पार्टनर्स. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडेड इन 2014. नंबर ऑफ पार्टनर्स यावर एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारला जातो आणि हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. पार्टनरशिप फर्ममध्ये मिनिमम पार्टनर्स किती असतात किंवा मॅक्झिमम पार्टनर्स किती असतात, तर लक्षात ठेवायचे आहे की मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स 2 अँड मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स 50. थर्ड, लॉफुल बिझनेस. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. पार्टनरशिप फर्ममधील बिझनेस कायद्याने परवानगी असणारा असावा. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. इल्लीगल बिझनेसला म्हणजेच कायद्याने परवानगी नसलेल्या बिझनेसला स्टेट गव्हर्नमेंट अलाव करत नाही. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इल्लीगल बिझनेस. पार्टनरशिपच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा कोणत्याही इल्लीगल बिझनेसला परमिशन नाही. लॉफुल बिझनेस हे फीचर्स लक्षात ठेवताना आपल्याला 3 पॉईंट्स विचारात घ्यायचे आहेत. फर्स्ट, जो काही पार्टनरशिप बिझनेस केला जाईल तो कायद्याने परवानगी असणारा असावा. स्टेट गव्हर्नमेंटने त्याला परमिशन दिलेली असावी. अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप कोणत्याही इल्लीगल बिझनेसला परमिशन देत नाही. फोर्थ फीचर आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. पार्टनरशिपमधील बिझनेसचा मुख्य हेतू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट असतो, म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. Partners have to share profits and losses according to the ratio given in the agreement. ॲग्रीमेंटमध्ये दिलेल्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार पार्टनर्स बिझनेसमधील प्रॉफिट किंवा लॉस एकमेकात शेअर करतात. इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. जर ॲग्रीमेंटमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल घेतला जातो. फिफ्थ फीचर आहे अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल्स. दॅट इज पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. सर्व पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड असते. इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज. जर बिझनेसमधील लायबिलिटीज देण्यासाठी बिझनेसमधील ॲसेट्स कमी पडत असतील तर पार्टनरच्या वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जातो.
If any one of the partners is declared insolvent, then his liability will be borne by the solvent partner. जर एखादा पार्टनर इनसॉल्वंट झाला म्हणजेच दिवाळखोर झाला तर दिवाळखोर म्हणजेच बिझनेसची देणी देण्यासाठी त्याच्याकडे पर्याप्त अमाऊंट नाही आहे, तर त्या पार्टनरची लायबिलिटी अमाऊंट इतर सॉल्वंट पार्टनर्स एकमेकात ॲज पर रेशो शेअर करतात. इन शॉर्ट, सर्व पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड असते. सेकंड, बिझनेसमधील लायबिलिटीज देण्यासाठी पार्टनरच्या पर्सनल प्रॉपर्टीचा वापर केला जातो. अँड थर्ड, जर एखादा पार्टनर इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोर झाला तर त्या पार्टनरची लायबिलिटी इतर सॉल्वंट पार्टनर्स स्वतःवरती घेतात. 6 फीचर आहे रजिस्ट्रेशन्स. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र with effect from 1st April 2005. In the state of Maharashtra, from 1st April 2005, पार्टनरशिप फर्मचे रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन्स अ फर्म मे or may not be registered. ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, पार्टनरशिप फर्मचे रजिस्ट्रेशन करणे ऑप्शनल आहे, म्हणजेच पार्टनरशिप फर्मचे रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही. रजिस्ट्रेशन ऑफ द फर्म मेअरली सर्टिफाय इट एक्झिस्टन्स अँड इट इज प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्टर. इन शॉर्ट, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र from 1st April 2005. Second, according to Indian Partnership Act 1932, पार्टनरशिप फर्मचे रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे. अँड थर्ड, रजिस्ट्रेशन ऑफ फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. पार्टनरशिप फर्मचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार ऑफिसमध्ये केले जाते. 7th फीचर आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. इच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. पार्टनरशिप फर्ममधील बिझनेसमध्ये प्रत्येक पार्टनर हा बिझनेसमधील प्रॉपर्टीचा संयुक्तपणे मालक असतो, म्हणजेच ओनर असतो. त्यामुळे तो बिझनेसमधील प्रॉपर्टी स्वतःसाठी वापरू शकत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग द फर्म. सर्व पार्टनर्सला मॅनेजमेंटचे समान अधिकार असतात. सो ऑल पार्टनर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. त्यामुळे सर्व पार्टनर्स मॅनेजमेंटला जबाबदार असतात. इन शॉर्ट, इच पार्टनर जॉईंट ओनर, सो नो प्रॉपर्टी यूज फॉर पर्सनल यूज. अँड सेकंड, ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग द फर्म. 8th फीचर आहे प्रिन्सिपल अँड एजंट. इच पार्टनर वर्क्स इन 2-fold कॅपॅसिटीज, दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट. प्रत्येक पार्टनर 2-fold कॅपॅसिटीजमध्ये वर्क करतो. फर्स्ट प्रिन्सिपल and second agent. A partner act as a principal of the firm with outsiders, and with other partners he act as an agent. एखादा पार्टनर आउटसाइडर पर्सनशी ॲक्ट ॲज अ प्रिन्सिपल असतो आणि पार्टनरशिप फर्ममधील पार्टनर्स सोबत ॲक्ट ॲज अन एजंट असतो. इन शॉर्ट, इच पार्टनर वर्क्स इन 2-fold कॅपॅसिटीज, दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट. 9th फीचर आहे डिझोल्यूशन. डिझोल्यूशन मीन्स क्लोज डाऊन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. पार्टनर्समध्ये झालेल्या ॲग्रीमेंटनुसार पार्टनरशिप फर्म डिझॉल्व म्हणजेच बंद होऊ शकते. सेकंड, इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म, ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. जर एखाद्या पार्टनरला वाटले की पार्टनरशिप फर्म बंद करावी, तर तो बिफोर 14 days नोटीस देऊन पार्टनरशिप फर्म बंद करू शकतो. थर्ड, द फर्म कॅन ऑल्सो डिझॉल्व इफ अ पार्टनर डेथ, रिटायर्ड, बिकम इनसॉल्वंट ऑर इन्सेन. पार्टनरशिप एखाद्या पार्टनरच्या डेथमुळे म्हणजेच एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर, किंवा एखादा पार्टनर बिझनेसमधून रिटायर्ड झाला म्हणजेच निवृत्त झाला तर. थर्ड, जर एखादा पार्टनर इनसॉल्वंट झाला, म्हणजेच दिवाळखोर झाला तर. अँड फोर्थ,
जर एखादा पार्टनर इन्सेन झाला तर, म्हणजेच वेडा झाला तर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होऊ शकते. इन शॉर्ट, पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह थ्रू ॲग्रीमेंट. सेकंड, एनी पार्टनर्स वॉन्ट्स टू क्लोज द फर्म. अँड थर्ड, इफ अ पार्टनर डेथ, रिटायर्ड, इन्सॉल्वंट अँड इन्सेन. अशा प्रकारे आपण या पार्टमध्ये पार्टनरशिप फर्मचे फीचर्स एक्सप्लेन केलेले आहेत. प्रत्येक कन्सेप्ट समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजेच आपली रिव्हिजन देखील होईल आणि प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजेल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पार्टनरशिप डीड हा पॉईंट एक्सप्लेन करणार आहोत. या थेरी पार्ट संदर्भात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल.